बेंगलोरमधलं IISE कॉलेज फक्त नावच बास आहे. कारण की IISE कॉलेज आहे ना, हे IIT पेक्षा पण मोठं कॉलेज आहे असं म्हणतात बेंगलोरमधलं. तर आज आम्हाला प्रोजेक्टच्या निमित्तानं तिथं यायचा योग आला होता. मी तुम्हाला पूर्ण IISE कॉलेज दाखवते की ते कसं आहे आतून, आणि इतकं लोक तिथं ॲडमिशन घेण्यासाठी का धडपड करतात. कारण हे एकदम नंबर 1 कॉलेज आहे इंजिनिअरिंगमधलं. जर तुम्हाला इंजिनिअरिंगमधलं माहीत असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल की IISE कॉलेजचं काय लेवल आणि ते किती मोठं इन्स्टिट्यूट आहे. तर तिथं ना आज प्रोजेक्ट एक्झिबिशन्स वगैरे आहेत. म्हणजे तिथे पोस्टर प्रेझेंटेशन म्हणा, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर सायन्स, हे सगळ्याचेच तिथे प्रोजेक्ट्स एक्झिबिशन्स आहेत. तर आम्ही आज तिथे गेलो होतो. तर हे बघा इथे रोबोचं त्यांचं एक्झिबिशन चालू आहेत. आणि तिथे जी मुलं आहेत ना IISE मधली, तर तिथलीच मुलं हे सगळं एक्सप्लेन करून सांगत होती. हा पूर्ण कॅम्पस आहे IISEचा आणि इतकी सुंदर बिल्डिंग आहे बघा. ही एकदम जुनी बिल्डिंग आहे. तुम्ही जर गुगलवरती वगैरे जर सर्च करत असाल ना, तर तुम्हाला नक्की ह्याच्याबद्दलची जास्ती माहिती मिळेल. हे बघा हा पूर्ण कॅम्पस आहे आणि तिथं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट एक्झिबिशन्स वगैरे पण लागतात. पण ना पूर्ण वर्षभर ना इथे आउटसाइडरच्या लोकांना अलाउड नसतं यायला. पण फक्त एकच दिवस असतो की जेव्हा मार्च आणि एप्रिलमध्ये ते ओपन हाऊस ठेवतात. ओपन डे म्हणजे ना तिथे प्रोजेक्ट एक्झिबिशन लावलेलं असतं. तर तिथे आपण जाऊन आहे ना आपले प्रोजेक्ट बघू शकतो. तर त्यानिमित्तानं ना आम्ही मुलांना घेऊन तिथे गेलेलो होतो की त्यानिमित्तानं ते कॉलेज पण बघतील आणि इंजिनिअरिंग लोक कशी करतात, काय काय असतं आतमध्ये, तर हे सगळं पण त्यांना बघायला मिळेल. तर खूप सुंदर आहे. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की IISE कॉलेज हे नक्की आतून आहे कसं, आणि तिथे पूर्ण प्रोजेक्ट वगैरे कसे करतात, ते कसे दाखवतात, त्यांचा कॅम्पस कसा आहे, तिथली मुलं कशी अभ्यास करतात, तिथली मुलं कशी प्रोजेक्ट एक्सप्लेन करतात, ते सगळं खूप सुंदर पद्धतीनं करतात. तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जे मराठी लोक असतील त्यांना पण शेअर. आणि तिथं आहे ना लहान मुलांच्यासाठी किड्स झोन असा पण सेक्शन असतो. तिथे ते ना छोटे छोटे रोबोट्स कसे बनवायचे असतात, ते कसे एक्झिक्यूट होतात, हे सगळं ना मुलांना छान पद्धतीनं ते एक्सप्लेन करून दाखवतात. हे बघा इथे असे प्रोजेक्ट्स वगैरे असतात, असे छोटे छोटे त्यांना टास्क पण देतात ते करायला. तर मुलांना ना हे खूप छान एक्सप्लोजर आहे की त्यांना नवीन नवीन गोष्टी तिथे शिकायला मिळतात. तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.